नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज अभ्यासणार आहोत इयत्ता 12वी। विषय आहे अर्थशास्त्र आणि या अर्थशास्त्रामधील प्रकरण क्रमांक पहिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। प्रकरण क्रमांक पहिला याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे अभ्यासण्याच्या आधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रामधील पहिला प्रकरण आहे, त्याचा आज आपण स्वाध्याय प्रश्न उत्तरे अभ्यासणार आहोत। तर पहा, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ सर्वात अगोदर आपल्याला जाणून घ्यायचा आहे। सूक्ष्म अर्थशास्त्र नक्की काय आहे आणि त्याची व्याख्या काय आहे, त्याचे स्वरूप व्याप्ती संपूर्ण आपण अभ्यासणार आहोत। तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात। मॅक्रो हा शब्द मॅक्रॉस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे। या शब्दाचा मराठी अर्थ अत्यंत लहान भाग असा होतो। यावरून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील लहानातील लहान आर्थिक घटकांचा, त्याच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो। उदाहरणार्थ, एक उपभोक्ता, एक उत्पादक, एक ग्राहक, एक विक्रेता इत्यादी। मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आपणास समजलेला असेल। सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच अतिशय सूक्ष्म म्हणजे लहानात लहान कण। तर चला, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ तर जाणून घेतला, पुढे पाहूयात। तर पुढे आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या जाणून घ्यायची आहे आपल्याला। अनेक अर्थशास्त्रांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत। त्यामधील पहिली व्याख्या आहे मॉरिस टॉप यांची। ते असे म्हणतात, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। त्याचबरोबर पुढची व्याख्या आहे ए.पी. लर्नर यांची ही व्याख्या आहे। ते म्हणतात, सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शीद्वारे पाहिले जाते। अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादक स्वरूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशी जणू काही सूक्ष्मदर्शिकातून पाहते। ही अत्यंत मोठी आणि समजून सांगितलेली व्याख्या आहे मित्रांनो ए.पी. लर्नर यांची। तर पुढे पहा, व्याख्या अभ्यासून झाल्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा पाठ येतो तो सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती। मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या अभ्यासल्यानंतर, अर्थ अभ्यासल्यानंतर त्याची व्याप्ती काय आहे ते अभ्यासणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल। सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचे खालील 3 गटात वर्गीकरण केले जाते। तर कोणते 3 गट आहेत पाहूयात। पहिला गट आहे वस्तू व सेवांच्या यांच्या किमतीत निश्चितीचे सिद्धांत। दुसरा गट आहे उत्पादन घटकांची किंमत निश्चिती। तिसरा गट आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत। तर मित्रांनो, हे 3 गट आहेत आणि हे 3 गटांचे वर्गीकरण आपण पाहूयात। प्रत्येकाचे वेगवेगळे वर्गीकरण आहे, ते मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। तर पहिला गट आहे व्याप्तीचे खालील 3 गटात वर्गीकरण केले जाते। तर त्यातील पहिला गट आहे वस्तू व सेवा यांच्या किमतीत निश्चितीचे सिद्धांत। पहा, वस्तू व सेवा यांच्या किमतीत कशा ठरतात याचे स्पष्टीकरण हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा प्रमुख अभ्यासाविषयक आहे। वस्तू व सेवा यांच्या किमती मागणी व पुरवठा यावरून ठरत असल्याने त्यांच्याही विश्लेषणांचा अभ्यास या शास्त्रात केला जातो। त्यामुळे शास्त्राची व्याप्ती या घटकांपर्यंत असल्याचे दिसते। मित्रांनो,
व्याप्तीचे वर्गीकरण करत असताना आपण सर्वात पहिला वर्गीकरण पाहिलेलं आहे वस्तू व सेवा यांच्या किमतीत निश्चितीचे सिद्धांत। तर दुसरा जो गट आहे तो पाहूयात आपण। दुसरा गट आहे उत्पादन घटकांची किंमत निश्चिती। तर पहा, भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या 4 उत्पादन घटकांच्या किमती आणि त्यांचे मोबदले, खंड, वेतन, व्याज व नफा कसे ठरतात याचा देखील अभ्यास या शाखेमध्ये केला जातो। त्यामुळे या शास्त्राची व्याप्ती या घटकांचाही समावेश यामध्ये होत असतो। हा आहे वर्गीकरण क्रमांक 2 व्याप्तीचं उत्पादन घटकांची किंमत निश्चिती। तर तिसरा जो वर्गीकरण गटात जातो तो सर्वात महत्त्वाचा आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत। पहा, साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते। त्यामुळे आर्थिक कल्याणाच्या संबंधित सिद्धांतांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो। यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपयोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता या कार्यक्षमतांचा यांचा अभ्यास व त्यांच्या अटींचे विवेचन या शास्त्रात केले जाते। त्यामुळे अर्थशास्त्राची व्याप्ती या घटकांचा संदर्भात देखील दिसून येते। थोडक्यात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित असते। सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिणामांचा अभ्यास केला जात नाही। उदाहरणार्थ बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नातील विषमता यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जात नाही। त्यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित स्वरूपाची दिसून येते। मित्रांनो, थोडक्यात आकलन करण्यासारखं याच्यामध्ये असं आहे की अर्थशास्त्राची व्याप्ती नक्की काय आहे। अर्थशास्त्राची व्याप्ती तर अशी आहे की त्यामध्ये काही ज्या समस्या आहेत त्यांचा यामध्ये अभ्यास केला जात नाही, तीच एक मोठ्या प्रमाणात व्याप्ती यामध्ये स्पष्टीकरण सांगितलेलं आहे। या पुढचं स्वाध्याय आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।